मागच्या वर्षी साधारण 80 ते 85 हजार रुपये तोळा असणारं सोनं आता 1,20,000 रुपयाच्या वर गेलं आहे. सोनं एवढं वाढलं आहे, मग एवढ्या हाय रेटला गुंतवणूक करून काही फायदा होईल का, असा विचार गुंतवणूकदार मागच्या 1 वर्षापासून करतायत. पण सोनं काही केलं तरी थांबायचं नाव घेत नाही आहे. मग अशा परिस्थितीत अजूनही सोन्यामध्ये गुंतवणुकीची संधी आहे का, हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहे SS नगरकर ज्वेलर्सच्या कोथरूडमधील नवीन शोरूममध्ये. याबद्दल आज आपल्याला माहिती देणार आहेत प्रसाद नगरकर. सोनं हे आता कालांतराने वरच दिसणार आहे आणि ह्याचं तुम्हाला जर का शब्दात म्हणजे किती कंपोनंट वर जाईल हे सांगायचं झालं तर सोनं 2 लाखाचं टार्गेट आहे. सो 2 लाख तर 100% तुम्हाला दिसेल. आणि सगळ्यांनाच म्हणजे मी जेवढे पण आमचे क्लायंट्स आहेत किंवा जे पण माझे नवीन लोक इन्व्हेस्ट करायचं बघतायत किंवा आपल्या जेवढा पण ऑडियन्स आहे या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की गोल्ड इज द ओनली कंपोनंट ज्याच्यामध्ये तुम्हाला 100% रिटर्न मिळतं. दुसरी गोष्ट तुम्हाला प्रॉफिट पण मिळणार आहे, कारण लास्ट टू दिस इयर जवळपास 40%चा नेट राईज आहे. आणि माझा जेवढा आमचा अभ्यास आहे त्याच्यावरनं आम्हाला असं दिसतं की सोनं 2 लाख रुपयापर्यंत जाईल तोडा. आणि चांदीसुद्धा खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे इन्व्हेस्ट करायला. सो चांदीमध्ये सुद्धा आत्ता समवेअर अराउंड 150 to 154च्या आसपास रेट आलेले आहेत. चांदी कुठेतरी आम्हाला दिसते की चांदीसुद्धा 2 ते 2.5 लाख रुपये किलोपर्यंत जाईल. सो चांदी इज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट कॉम्पोनंट्स टू इन्व्हेस्ट. तर आम्ही असं सगळ्यांना सांगू इच्छितो की जास्तीत जास्त लेवलला सोन्यात आणि चांदीत गुंतवून ठेवा पैसे. हे 100% तुम्हाला प्रॉफिट देऊन जातील.